रायगडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसतोय, कारण ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जगताप प्रवेश करतील। उद्धव ठाकरेंसाठी आणखी एक मोठा धक्का म्हणावा लागेल। ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का आहे। सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज स्नेहल जगताप प्रवेश करतायत। स्नेहल जगताप यांनी महाड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि यांचा आधीचा प्रवास स्नेहल जगतापांचा काँग्रेस, मग ठाकरेंची शिवसेना आणि आता अजितदादांची राष्ट्रवादी असा आहे। रायगडच्या महाडमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का आहे असं म्हटलं जात आहे। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, आगामी निवडणुकांचा सुद्धा आता विचार केला तर कशा पद्धतीने नेमकं फटका बसू शकतो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जगतापांच्या या प्रवेशामुळे? आपण जर पाहिलं तर शिवसेना पक्ष फुटीनंतर अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला रामराम करत वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केलेले पाहायला मिळालेले आहेत। आणि आता पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप आहेत, ते आज अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। स्नेहल जगताप लवकरच ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, मात्र आज अखेर ते ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करणार आहेत आणि अजित पवार या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। अजित पवारांच्या ठाकरे गटाकडून स्नेहल जगताप यांची महाड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती। विशेष म्हणजे स्नेहल जगताप यांच्या माध्यमातून आता राष्ट्रवादीला आणखीन बळ मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। जी शिल्पा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।